पचनशक्ती सुधारण्यासाठी, केस गळतीच्या नियंत्रणावर असा हा वेगवेगळ्या कारणांसाठी उपयुक्त असणारा बहुगुणी आवळा आपल्याला इथे हा रसरशीत असा या गुळाच्या पाकात तयार करायचा आहे. अशा पसरट भांड्यात तुम्हाला मी 7 ते 8 आवळे का ठेवायला सांगितले. नमस्कार, सुगरण अलिबागची या चॅनलवर तुमचे खूप खूप स्वागत आहे. आज आपल्याला असेच गुळाच्या पाकातले रसरशीत असे आवळे तयार करायचे आहेत. चला तर मग आता आपण रेसिपीला सुरुवात करूया. इथे हे पाव किलो आवळे मी स्वच्छ असे धुवून घेतले आहेत. हे आवळे आपल्याला अगोदर वाफवून घ्यायचे आहेत. वाफवून घ्यायच्या अगोदर काय करायचं आहे, या आवळ्यांना असे या काट्या चमच्याने असे टोचे मारून घ्यायचे आहेत. आवळे आता वाफवून घ्यायचे आहेत. गॅसची फ्लेम इथे आपल्याला फास्ट ठेवायची आहे. 20 मिनिटानंतर गॅस इथे बंद करायचा आहे. आता तुम्ही इथे पाहू शकताय, आवळे हे छान असे शिजले आहेत. आता हे आवळे एखाद्या कॉटनच्या कपड्यावर असे काढून घ्यायचे आहेत. आवळ्यांना जो वाफेचा पाणी सुटतो तो असा या कॉटनच्या कपड्याने आपल्याला पुसून घ्यायचा आहे. म्हणजे काय होतं, वर्षभर अगदी हे आवळ्याचं लोणचं आपण ठेवलं तरी सुद्धा हे खूप छान असं टिकतं. आता या पाव किलो आवळ्यासाठी आपल्याला इथे पाव किलो असे गूळ घ्यायचे आहे. इथे मी बारीक चिरून असे गूळ घेतले आहे. आता हे गुळाचे प्रमाण तुम्हाला वाटीप्रमाणे जर हवे असेल ते सुद्धा मी इथे मोजून दाखवणार आहे. इथे 2 वाटी इतके असे हे चिरून घेतलेला गूळ हा भरला आहे. कढईमध्ये गूळ घालून झाल्यानंतर यामध्ये काय करायचे आहे, आपल्याला हे वाफवलेले आवळे यामध्ये घालून घ्यायचे आहेत. छोटे छोटे दालचिनीचे असे मी हे 2 तुकडे यामध्ये घालीत आहे आणि 2 अशी ही हिरवी वेलची, अशी ही फोडूनच ही वेलची यामध्ये घालायची आहे. सुरुवातीला काय करायचं आहे, अगदी 1 ते 2 मिनिट गॅस आपल्याला फास्ट करायचा आहे. 2 मिनिटानंतर अगदी तुम्ही इथे पाहताय, कढई गरम झाल्यानंतर गूळ असे हे वितळायला लागले आहे. त्यानंतर काय करायचे, गॅसची फ्लेम आपल्याला इथे आता स्लो करायची आहे. असा हा गूळ आपल्याला सर्व वितळून घ्यायचा आहे आणि या गुळाच्या पाकातच आपल्याला हे आवळे शिजवून घ्यायचे आहेत. इथे तुम्ही पाण्याचा वापर बिलकुलही करायचा नाही आहे. हा आता गुळाच्या पाकात मुरावलेला मोरावळा आपल्याला अगदी 1 ते 2 वर्ष टिकून ठेवायचा आहे. म्हणून इथे आपल्याला पाण्याचा वापर बिलकुलही करायचा नाही आहे. गूळ वितळत असताना आपल्याला एकसारखे असे हे चमच्याने ढवळत राहायचे आहे. असे गूळ हे पूर्णपणे वितळले की काय करायचं आहे, गॅसची फ्लेम आपल्याला स्लो करायची आहे आणि 10 मिनिटे हे आवळे असे झाकण ठेवूनच या गुळामध्ये शिजवून घ्यायचे आहेत. आता 10 मिनिटानंतर इथे तुम्ही पाहू शकता, असा हा गुळाचा पाणी या आवळ्याला सुटला आहे. अशा या गुळाच्या पाण्यातच आपल्याला हे आवळे असे मुरून द्यायचे आहेत. गॅस आता आपल्याला बंद करायचा आहे. गॅस बंद करून झाल्यानंतर काय करायचं आहे, हा कढईतच असा आपल्याला आवळा ठेवून द्यायचा आहे. जर तुम्ही हा आवळा असा सकाळी बनवलात तर रात्री बरणीत भरून ठेवायचा आणि जर रात्री बनवलात तर सकाळी असा हा बरणीत भरून ठेवायचा आहे. अगदी पूर्णपणे थंड झाल्याशिवाय हा आवळा बरणीत आपल्याला भरून ठेवायचा नाही आहे. आता हे इतके तुम्हाला यामध्ये गुळाचे पाणी दिसत आहे, पण जेव्हा हे आवळे असे हे थंड होतील तेव्हा तुम्ही इथे या आवळ्याचं पाणी पाहू शकता की हा पाक या आवळ्यांमध्ये किती मुरला आहे. गॅस बंद केल्यानंतर गुळाच्या पाकाचं प्रमाण किती होतं ते तुम्ही पाहिलं होतं. म्हणून गॅस बंद करताना गुळाचा पाक जास्त आटवायचा नाही, नाहीतर थंड झाल्यानंतर हा पाक खूप चिकट झाला असता. इथे तुम्ही पाहू शकताय, हा पाक कसा व्यवस्थित असा हा या आवळ्यांमध्ये मुरला आहे. तुम्हाला यातील मी एक आवळा असा काढून दाखवते. इथे तुम्ही पाहू शकता, अगदी रसरशीत असे हे आवळे आपले तयार झाले आहेत. 7 ते 8 तास पसरट भांड्यात असे आवळे थंड केले की सर्व पाक आवळे शोषून घेतात आणि हे आवळे असे रसरशीत होतात. अशी काचेची बरणी एक स्वच्छ घासून पुसून तुम्ही उन्हात वाळवून हा मोरावळा यामध्ये भरून ठेवायचा आहे. थोडं तरी पाण्याचं प्रमाण बरणीला राहिलं
तर हा आवळा खराब होऊ शकतो. आता तुम्ही असेच्या असे आवळे एका हवाबंद बरणीमध्ये भरून ठेवायचे आहेत. अशा पसरट भांड्यात तुम्हाला मी 7 ते 8 हे आवळे का ठेवायला सांगितले, जर 1-2 तासांनी आपण हे आवळे थंड झाल्यानंतर या बरणीत भरले असते तर असा हा सगळा पाक या आवळ्यांनी शोषला नसता, कारण बरणीत भरल्यानंतर हा सगळा पाक असा हा तळाशी जाऊन बसतो. म्हणूनच आपल्याला अगदी 7 ते 8 तास हे आवळे असेच कढईमध्ये थंड करीत ठेवायचे आहेत. अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी तुम्हाला सुगरण अलिबागची या चॅनलला सबस्क्राईब करायचे आहेत, म्हणजे तुम्हाला अशा वेगवेगळ्या नवनवीन व्हिडिओ पाहायला मिळतील. ही व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद. आता भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. व्हिडिओला तुम्ही नक्की लाईक करत जा आणि तुम्ही व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्हाला लाईक करावेसे का नाही वाटले हे सुद्धा मला कमेंटमध्ये सांगत जा, म्हणजे मी या व्हिडिओमध्ये आणखी काही सुधारणा कराव्या असे तुम्हाला जर वाटत असतील तर तुम्ही नक्की कमेंटमध्ये मला सांगत जा.